विरा झोपली आहे, मला सोडून या. नाही, यावी तू एकटीच जा, मी विराला एकटीला नाही सोडू शकत. अहो फर्स्ट फ्लोअरवाल्या काकांच्या मुलाला बोलवा ना, तो ठेवेल ना विरावर लक्ष. पल्लवी, मला कुणावरही विश्वास नाही. हे काय बोलताय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणार आहे ना? आत्तापर्यंत नव्हतं, पण आजपासून डोकं ठिकाणावर आलंय. नक्की तुम्हाला काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोला. का? मालेगावमध्ये काय झालं माहिती नाही तुला? हो, बघितलं न्यूज मध्ये. तुझ्यासाठी ही फक्त न्यूज होती? अहो तसं नाही. मग कसं? त्या यज्ञा बाळाला वेदना किती झाल्या असतील याची कल्पना आहे तुला? तिच्या आई बापाने विचारही केला नसेल आपल्या 3.5 वर्षाच्या बाळासोबत असं काहीतरी होईल. तरी एवढं होऊन सुद्धा तो नराधम अजून जिवंत आहे याचीच खंत वाटते पूर्ण महाराष्ट्राला. त्या नराधमाला लवकरच फाशीची शिक्षा होईल, बघा तुम्ही. अगं, आपल्या भारतात एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन लागू शकतं. मग एका रात्रीत फाशीची शिक्षा का होऊ शकत नाही? का? तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? आपली महाराष्ट्र सरकार आहे ना त्याला शिक्षा द्यायला. ते लवकरात लवकर निकाल लावतील त्याचा. कधी? जेव्हा आणखीन एका यज्ञाची किंचळी कानावर ऐकू येईल तेव्हा? की झाडीमध्ये एखाद्या यज्ञाचा मृतदेह सापडेल तेव्हा? देव न करो ती किंचळी आपल्या घरातून असली तर? तुला फक्त बोललो तर एवढा राग आला. मग विचार कर, त्या यज्ञ बाळाच्या परिवारावर किती वेदना झाली असती.